हॅलो गाईस, गुड मॉर्निंग. तर आज दिवस चौथा. तर आम्ही हॉटेलवर निघू आता. फ्रेश वगैरे झालो आता नाश्ता. फायनली आता हॉटेलवर निघलो. आता स्पॉटवर चाललो. भारी वाटतंय, थंडी पण चला. मला पहिल्यापासूनच कालपासून आता उतरून कुठे चाललो? कुठे? वरती वरती मॉनिस्ट्री. मॉनिस्ट्री कसला? मॅप आहे बघ. व्ह्यू फुल धुका 9 वाजलं सकाळचं तरी एकदम फुल धुका आहे. लिंबूचे एकदम क्लिअर होता ना. आता हे करत काय सगळी करत होता ना. रमटेक मॉनिस्ट्री. वेलकम टू ऑर्गॅनिक स्टेट. वरती करू धर्मचक्र सेंटर 24 किलोमीटर फ्रॉम गँगटॉक. आतमध्ये कसला भारी आहे बघा. गेटचा व्हिडिओ नाही शिकत, पण आतमधला बघा. ही जी मॉनेस्ट्री आहे 300 वर्ष जुनी आहे आणि ही सगळ्यात मेन बोलू शकतो ना, हेडक्वार्टर आहे बोलतात. जितके पण वर्ल्डमध्ये जितके मॉनेस्ट्री आहेत त्यातला ह्यो हेडक्वार्टर टाईप आहे ह्यो. ही मॉनेस्ट्री पहिले चायनाच्या अंडरमध्ये होती. आता ही मॉनेस्ट्री इंडियामध्ये येते. आम्हाला पण जास्त इन्फॉर्मेशन नाही माहीत, म्हणून तेवढा समजेल तेवढा आम्ही दाखवायचा प्रयत्न करू. बघत राहा. हो. रमटेक मॉनिस्ट्रीत आम्ही मस्त भारी वाटतं. इथं एकदम पीसफुल, शांतता. अजून एक्सप्लोअर करताना वाटतं. खुले घरच का हा अजून फिरता. जरा कभी मेरी नजर से तुझको देख ले, हे चांद में भी दाग पर, हे चांद में भी दाग पर, ना तुझी में एक है, खुद में जो है तेरा. बोला था काय काही क्वालिटी खराब आहे. इथली लोकल डॉग्स पण बघा कशी केसांत भरलेली. कारण काय एन्व्हायरमेंटच तो आहे का केस येणार 100%. क्यूट आहेस रे. बरोबर. कर्मा श्री नालंदा इन्स्टिट्यूट. यो विश मागता. विश काय विश मागता? सांगायची असते. विश मागायची असते. विश मागायची का? लोटस कॅक्टस या झाडाचा
रोड बघा ते साईडला सकलेला रोड चांगला आहे चांगला आहे. कसा वाटतंय रोडवर प्रवास? रोड एक नंबर, रस्ता मस्त पैकी पण चांगले मस्त झोपलं बस. रोड कसा आहे असं आपण झोपलं. आणि ड्रायव्हर कसा आहे आपला? एक नंबर असा झोप पांचू एक नंबर. झोप 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 कसला भारी चालवतं ड्रायव्हिंग स्किल्स. का टोपी ठंडी लागत थोडी अनाना कान दुखला बिखला सेकंड स्पॉटला पोहोचलो आम्ही आता. काय दुसरा स्पॉट आता काय जायचं आहे जाकरी फॉल्स ह्यो एक नंबर बोलतो पॉइंट आहे. पक्की एन्जॉय करा. मामा बोललाय पक्की एन्जॉय करू. आता काय दादा फुल वरती जाता का नाही? वरती बिरती पक्का एन्जॉय करू. फक्त एन्जॉय करा. याच आहे आज काय पावर हनुमान मंदिर मध्ये जावं लागेल आपलं. आज नाही सत्र गाडी कसा वाटतंय वॉटरफॉलला येऊन? एक नंबर वॉटरफॉल नाही अजून तक. आता चालू आम्ही वॉटरफॉल बघायला. जी नदी येते ती झरण्यातून येते आणि तो झरणा बघायला आम्ही चाललो. माथोल कसा वाटला बसून? टांगा पलटी घोडे फरार चलो. धबधबा चल यान जाऊ ते यान नंतर जाऊ पब्लिक कमी तो करूया. बाबा तुला फोटो पाठवून दाखवलेला का नाही? तो फ्री आहे का? जाकरी फॉल दाखवू का? हे करूया फ्री असेल. दाखव दे बघ. फ्री आहे का? ये भैया फ्री में है ये? फ्री है? फ्री है? हा ठीक आहे. रुपया 200 रुपये टाकून जीव फोटो काढू शकतो ना मग. जीव दुकानदारचा 200 रुपये जेवण. जीव नाही तो खेळ तशी चालत जाऊ शकतो. या तर आता मी काहीतरी खेळ खेळू. खेळ कुठला खेळ खेळायचा आता? खेळ खेळू पहिले टिफिन काढू नंतर ते झिप लाईन करू. महाबळेश्वरला गेलो आम्ही. प्रॅक्टिस आहे होय. आता झिप लाईनला चाललो. लाईक केलाय झिप लाईन. कसा वाटला? एक नंबर. आता माझी टाईम माझी बारी. काय धबधबा आहे. तू आय लव्ह वॉटरफॉल. कारण व्हिडिओ ओके पंजाकरी वाटपाल सिक्कीम फुल एन्जॉयमेंट. महाबळेश्वर गेलता मी हो. लाईन लई घाबरले तेव्हा. आज भीती वाटत होती. आता हो काय आज ना भीती. डर के आगे जीते माउंटेन ड्यू. सगळा करून सगळा फुल मजा. लाई नाही लई गर्दी आहे.
कोलंबा करे कोलंबा कोलंबा धबधबा वॉटरफॉल इज जन्नत हातमध्ये चारकी बंजारकी म्हणजे बंजारा समाजची आहे ना काटेनावरची वॉटरफॉल आहे बंजारकी आपण बोलू बंजारकी समाज ही बंजारकी म्हणजे नेपाली बंजारकी. वॉटरफॉल बघून झाला आमचा आणि पुरा आलं तर बघता होतं हे एकदम रिसॉर्ट आमचा ऑलमोस्ट सगळा बघून झाला आहे. फोटो बिटो काढून झाला. आता दुसऱ्या स्पॉटला जाऊ. फायनल सेकंड स्पॉट चाललो. पहिलं मंदिर, दुसरा धबधबा, अजून एक मंदिर आहे बघू कुठलं आहे तुम्ही बघत राहा. धुका बघा धुका सगळा कुठं आहो आपण आता. 7 सिस्टर वॉटरफॉल 7 बहिणींचा झरणा 7 बहिणींचा झरणा. बाया माझ्या सात जणी. पाणी पडते असं वाटते धुक्याच्या जागेवर. डोंगर एक नंबर मजा काय डोंगराला भारी वाटते ना. पैसा वसूल आहे. जरा जरा पाऊस पण पडतो इथं. सगळं वॉटरफॉल बोललं ना चालू वापस. काय किंग आहे काय हो. बँक थँक बँक थँक बँक थँक बँक वडे वडे. मला आता जेवायला थांबत आहे. आम्हाला जेवायला ब्रेक घेतला आम्ही. चला राईस नेपाली व्हेज राईस. शनिवार आहे उपास आज. नेपाली व्हेज राईस तिघांचा उपास काय. लेमन कोरिएंडर सूप मागवला होता. कसं आहे सूप. तर गाईस जेवण पाणी झालं आमचा. नुसती वाफाणीच्या तोंडाची. मस्त गरम गरम खाला. व्हेज राईस मंचाव सूप. पाऊस पडायला लागला आहे. काय व्ह्यू आहे. रोड बघा गाईस फुल जापानवाली फिलिंग येते. जापानवाली टी व्ही दिसतात ना सेम तसा. निघलोन बघता तर फुल पाऊस बिऊस आहे इथं. थंडी कमी अजून 2-3 पॉईंट आहेत. थंडी बघा होतं लय बेकार. हा लय थंडी. 7 सिस्टर झरणा कमी केला आता. 7 सिस्टर ज्यांना जाणार होतो पण तो कॅन्सल केला कारण आम्हाला रोपवेला जायचं आहे. टाइम 4 वाजेपर्यंत. रोपवेचा टायमिंग 4 वाजेपर्यंत आहे. आणि रोपवे इच्छा आहे 7 सिस्टर नंतर कधी आमचं बघू. आयुष्यात नशिबान असतं तर येऊ. सो गाईज आम्ही आता रोपवेला आलो. हो इथून दार्जिलिंग 96 स्पेलिंग 116.
दार्जिलिंग उधर दार्जिलिंग होता है तनशी दार्जिलिंग जवळ कॅश कैश देगा तो और अच्छा है. किती आहे 160 रुपये रोपवे. खुश एकदम मजा. चायगे जवळ कॅमेरा आणू नको कसा वाटतंय तिकीट वगैरे काढून झाला आहे आता वेटिंग पण झाली आमची. आता तुम्हाला कसा वाटतंय? एक नंबर वाटतंय. तर बघूया रोपवेवर जायचंय आपल्याला आता. भीती वाटते का? कारण आपण धरतीपेक्षा थोड्या वर असू. आकाशात जमिनीपेक्षा वर असो असा पण धरतीपेक्षा काय करत. कसं वाटेल मग तुम्हाला? जमिनीपेक्षा 2 लिपी आहेत. लिफ्ट आली रोपवेसाठी. कसा वाटतंय सगळ्यांना? मस्त एक नंबर. आवाज असेल बाहेर. आवाज कसा जाईल यांची? रोपवे मध्ये बसण्यासाठी एक्साइट फुल एन्जॉय कर. एक्साइटमेंट. पहिल्यांदा बोलले असतील वाटतं काय नाही तू बोलतोय त्याला काय बोलत काय टेन्शन आहे. काय बोल ब्लॉग मध्ये. झाली चला. आली 4th फ्लोअर. ये आतलो का हमारा नाही. भिजलं ना आतमधलं गरम करते ना जरा. नाईस. कुठे आहे रोपी? वेगवेगळे आहे 3 काय एक ट्रॉली में डाल देते. एक ट्रॉली होती का लोक? फायनली आमची रोपवेची गाडी आली. 40चं परमिशन आहे. रोपवे आलाय. 15-20 मिनिटं कोण बोलवत आहे येऊन जाऊन 15-20 मिनिटं. गलती एक्सेप्ट किया. होतो मी. 25 किलोमीटर. चुकी मान्य करणं ही मोठी गोष्ट असते. ती एक्सेप्ट केली तुम्हाला कसा? मला आता वाटतं बिल्डिंग मध्ये करतो ना आपण कॅल्क्युलेशन लावलेला असा. एक मी तुम्हाला या दिला रे तुम्हाला आधार दिला. लमसम तुम्ही घाबरू नका. आपला होईल काय ते लवकर होईल. कसं वाटतं तुम्हाला? खूप भारी जमिनीपेक्षा वर. खूप भारी वाटतोय. आता हवेत उडणार तर कसं वाटणार तुला? आला रे पोय आला रोपवे आला. कैसा लगा भाई? एक नंबर भाई. आता असे फोटो काढणार मागे गँगटॉक सिटी. एक नंबर. खिडकी बोलायची काही? खिडकी बोलू शकतो का? फायनली मुंबईच्या लोकल मध्ये बसतो. असं वाटतं की मुंबईच्या लोकल मध्ये बसतो. उरला येई नाही तर यो उरला. ही गपलांची जाऊ का ते गपलन? ही गपलांची ते गपलन. अगला स्टेशन मानखुर्द. परल मोबाईल त्याला लेट टाइम लागेल. गाडीचे पायदान आणि निघाली आम्ही निघालो. गणपती बाप्पा मोरया मोरया. व्हिडिओ मध्ये काय
सुंदर असा नजारा. कसं वाटतं? फायनली आता रोपवे झाला आमचा. मस्त वाटला जरा. तुम्ही व्हिडिओ बघा, भारी आले, मस्त मजा आली. भीती नाही वाटली? थंडी लागली? गरम लागली? गरम घेतो. अच्छा अच्छा. थंडी कुठे आहे? थंडी नाही तर गरम होते ना? सवय तरी आता. तरी हिटर जवळ बसलात. सो आता रोपवे झाला. आता आम्ही दुसऱ्या जागेवर जाऊ. आता देवा ठिकाणी कसं वाटतं आता देवा ठिकाणी जायला? देवा ठिकाणी आता देवाचा दर्शन घेऊ. खाल्ला पिल्ला रोपवे गेलाय. वरून उपासा पण आहे सगळ्यांची. गणपती बाप्पाचा मोरे आणि दर्शन घ्यायचं. सो आता पार्किंग मध्ये आलो आम्ही. आता इथून देवडावाच्या मंदिरात बघू. वरची उपास हनुमान मंदिरात जाऊ. कसं भारी वाटतं. नुसता दुर्ला आहे थोडाची थंडी आहे. सो आता मंदिरात चाललो. कुठलं मंदिर? हनुमान मंदिर आणि गणेश मंदिर. 2 मंदिर आहेत, हनुमान मंदिर आणि गणेश मंदिर. बघत राहा, आम्ही दाखवत राहू नजारे. तुम्हाला गणपती दर्शन करून आणि तुम्हाला दर्शन करून देऊ. गँगटॉकमधले ते मंदिरातले देव सगळीकडे आहेत. सो फायनली आता आम्ही मंदिरात आलो. या मंदिराचं नाव आहे हनुमान टोक. हनुमान टोक मंदिर हनुमान मंदिर आहे, पण या एरियाचं नाव हनुमान टोक आहे. सो फायनली आता मंदिरात आलो. तर शूज काढायला सांगून वरती आहे. शूज बघू वरतीच काढू. काढतो संजीवनी.
दर्शन वगैरे झाला. आता कुठं आता हनुमान मंदिर झाला, आता गणेश मंदिर. चला गणेश मंदिर. आता फायनली आता गणेश मंदिर जवळ पोहोचलो. थंडी आहे गाईस. हनुमान थंडी पण आहे. नुसतं तर लायतर लोणांची वाफा. आता guys. तर गणपती बाप्पाचं दर्शन झालं. आता डायरेक्ट हॉटेलवर जाऊ. गरम पाणी अंघोळ करते. लय थंडी लागते इथं. हे मंदिर म्हणजे आपले अष्टविनायक मंदिर आहेत ना गणपती बाप्पा, त्यांचे सगळ्यांचे असे फोटो मूर्त्या होत्या. मी काढला व्हिडिओ बघतो. 5:30 वाजला ना. कालोख बघा. भरपूर कालोख आहे ना. जाम कालोख आहे. हा दम लागा लागला. नाही दम तर नाही लागा. थंडी लागा लागली. थंडी भरपूर आहे. नुसती डोंगरांवर आहोत ना आपण. हो इथं जमीन दिसत नाही. डोंगर नुसती डोंगरा. धुका कडक. ही आपली इकडं पाठी. नाही पाठी. कसं वाटत थंडीमध्ये. पाठव. ऊन पडलाय. इथे बघा ब्लॉग. चला आता रूम जा. आता फुल थंडी आहे. फुल थंडी. तर आता आम्ही हॉटेल आलो. रेडी वगैरे होऊन मार्केट एक्सप्लोर करायला. हां आता आम्ही खाली आलो हॉटेलचे. तर बघतो पाऊस. थंडी आणि पाऊस. पाऊस पडला तर असं वाटतं का मार्केट बंद आहे. बघू आता. आणि ते एक दुकान होता कपड्याचा. जॅकेट वगैरे होतं. भारी होतं. 400ला देणार होता ना जॅकेट. तो सस्त्यात देणार होता बोलतं. आज कालू आलं पाहिजे होता. मग काय बघू आता वरती जॅकेट वगैरे. बिक्का आहे र सगळं आहे. काय माहिती का. थांबा 1 मिनिट. हा व्हिडिओ बंद होऊन दे मग सांगते. नाही चालू ठेव. झाली व्हिडिओ. तर मार्केटला आलतो. पाऊस पडला तर सगळी दुकानं बंद झाली. काहीतरी जाणार होतो घरच्यांसाठी माझ्यासाठी. काय बोलायचं आता. तर मार्केटला आलं तर दुकान सगळी बंद. तर फोटो काढला आता मस्त. इंस्टाग्रामला बघा. लाल बाजार बंद. बाजार झाला आता सगळा बंद. आलाय डाळ भात आलू दम चपाती लिंबू. तर आजचा व्हिडिओ तर संपू. व्हिडिओ लाईक करा. कमेंट करून सांगा कसा वाटला. चॅनल सबस्क्राईब करा. बाय.